सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकास कामांचे दावे आणि कोट्यवधींच्या घोषणा सुरू आहेत। मात्र हे सुरू असतानाच निमाणी बस स्थानकाची विदारक अवस्था आता समोर येते। बस स्थानक परिसरामध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत। साचलेलं पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये जमा होत आहे आणि चिखलामुळे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागतोय। ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं चिखल तुडवत बस पकडतायत आणि नाईलाजास्तव हे सगळं करण्यात येत आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। तर एसटी बसेस सुद्धा खड्ड्यांमधून धोकादायक पद्धतीने मार्ग काढत चालतायत। शिवाय फाटलेल्या शेड्समुळे प्रवाशांना पावसात भिजतच बसची वाट पाहावी लागते आणि सिंहस्थापूर्वी व्यवस्था सुधारण्याचे दावे एकीकडे होत आहेत, मात्र निमाणी बस स्थानकाची ही अवस्था अत्यंत दयनीय आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकचा चेहरा मोहरा बदलेल असा दावा प्रशासनाकडनं केला जातोय। मात्र सद्यस्थितीला नाशिककरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे। मी आता सध्या निमाणी बस स्थानक या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी जर बघितलं तर हा साचलेला चिखल, पुढे झालेले हे तळे, असे हे संपूर्ण निमाणी बस स्थानकामध्ये असलेलं चित्र आहे। आता या ज्या दोन बस लावलेल्या आहे, या दोन बसमधनं वाट कशी काढायची असा मोठा प्रश्न या प्रवाशांसमोर आहे। आता याच ठिकाणी जर बघितलं तर ही संपूर्ण बस जी आहे ती आता या पाण्यातनं जाताना दिसते। हे मोठं तळं झालेलं आहे आणि याच तळ्याची जर स्थिती बघितली तर संपूर्ण बस बसेल एवढं हे संपूर्ण मोठं तळं आहे। या बस स्थानकामध्ये आल्यानंतर काय चित्र बघायला मिळालं? विचित्र चित्र वाटतंय, विचित्र वाटतं। उतरल्यावर चालण्याची हिंमत नव्हती होत आम्हाला। कसं वाटतं कुठं आम्ही पडून जाऊ, कारण आम्हाला पायाचा प्रॉब्लेम आहे। नाशिक शहर इतकं 35 सारखं देवाचं स्थान आहे इथं, पण इथं काही व्यवस्था नाही सर। निमाणी आणि प्रवासांची गैरसोय होती सर इथं। फार अस्वच्छता खूप आहे आणि आजारी पडण्याची, हातपाय मोडण्याची, कंबर दुखण्याची जास्त शक्यता आहे आणि प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि काहीतरी उपाययोजना करावी, हीच आमची मागणी आहे। तळे साचलेले आहेत, अक्षरशः बस तिथनं वाट काढते। लोकांना बसायला अडचण होते, उतरायला अडचण होते, पाय सरकून एखादा पडला तर मग इमर्जन्सीला काही सुविधा पण नाही आहे। एखादा माणूस जर पडला, त्याच्या हातापायाला लागला तर त्याला इमर्जन्सी दवाखान्यात न्यायची सुद्धा सुविधा नाही आहे। खाली एकदम कचरा एकदम जबरदस्त राहतो, एकदम कोणी काही दक्षता घेत नाही, अजिबात काहीच दक्षता घेत नाही साहेब। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।